मैत्रिणींनो, मला माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखाच कधी-कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. फार वाटण-घाटण न करता, स्वयंपाकघरात जास्त वेळ उभं राहून घामेघूम न होता पटकन अशा कोणत्या भाज्या करता येईल का? तर आज आपण अशा 2 भाज्या करणार आहोत. एक आहे वांग्याची आणि दुसरी शेवग्याची. आता या भाज्या बनवण्यासाठी वाटण-घाटण काहीही करण्याची गरज नाही. अगदी 5 मिनिटात तयार होतात. मग चला बनवूया आजच्या या रेसिपीज. आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं. मी जे वांगे घेतलेले आहेत ते कृष्णा काटचे अतिशय चविष्ट लागणारे हे वांगे आहेत. नेहमीच्या वांग्यांपेक्षा वेगळे, खायला एकदम चविष्ट लागतात. पाव किलो वांगी घेतली आहेत. बरं, कृष्णा काटची वांगी तुम्हाला नाही मिळाली तर साधी वांगीसुद्धा वापरू शकता. आता वांग्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या. अखंडच वांगी ठेवायची कारण भरलं वांगं बनवणार आहोत. ही वांगी खायला इतकी चविष्ट लागतात आणि यामध्ये ज्या बिया असतात त्या अगदी कोवळ्या असतात. त्यामुळे या वांग्यांपासून भरलेलं वांगं खाण्याची मजा काही न्यारीच. मसाला बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घाला किंवा चिरून घातलात तरीसुद्धा चालेल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि वांग्याची भाजी आहे तर त्यामध्ये गोडा मसाला तर घालायलाच हवा. इथे मी 2 चमचे गोडा मसाला घालून घेतला. त्याशिवाय काय वांग्याच्या भाजीला चव येत नाही. चवीनुसार मीठ घालायचं. यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बरं, जर तुम्ही शेंगदाणे खात नसाल तर खोबरं घालू शकता. गोडा मसाला आणि काळा मसाला यामध्ये फरक आहे. बरेच जण गोडा मसाल्यालाच काळा मसाला म्हणतात, पण काही भागामध्ये काळा मसाला हा वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. सगळ्यात शेवटी यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आणि तयार झाला हा मसाला. आहे ना एकदम सोपी पद्धत. मिठाच्या पाण्यामध्ये वांगी भिजत ठेवली की ती काळसर होत नाहीत. आता पाण्यातून काढून त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि तयार केलेला हा मसाला लगेचच त्यामध्ये भरायचा. चांगला दाबून भरा म्हणजे शिजल्यानंतर वांग्यामधला मसाला बाहेर येत नाही. बऱ्याच वेळा मसाला वांगी किंवा भरली वांगी बनवताना वांग्यामधला मसाला हा वेगळा होतो आणि ती वांगी खाण्याची मजा काही येत नाही. म्हणूनच मसाला भरताना चांगला असा दाबून भरायचा. तर सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतला. या पद्धतीने बनवलेली वांग्याची भाजी खायला एकदम चविष्ट लागते. बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात. जर पूर्वतयारी करून ठेवली तर अवघ्या 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तर सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आणि जो काही राहिलेला मसाला आहे तो आपण फोडणीमध्ये घालणार आहोत. पण आज आपण भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत. तर इथे छोटं कुकर घ्यायचं. त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलं. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालून खमंग फोडणी करून घेतली की लगेचच त्यामध्ये वांगी घालायची. गॅस एकदम कमी आचेवर ठेवायचा आणि वांगी तेलावर परतवून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटासाठी. म्हणजे त्यावरचा रंगही बदलतो आणि जो मसाला आहे तोही व्यवस्थित लागला जातो. आता हे चांगलं परतवून घेतलं. गॅस कमी आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. कुकरमध्ये ही भाजी बनवल्यामुळे वेळ वाचतो, काम सोपं होतं आणि गॅसची सुद्धा बचत होते. त्यामुळे शक्य असेल तर कुकरमध्येच भाज्या बनवा. आता वाफ काढून झाल्यानंतर बघा मस्त असा सुरेख रंग वांग्यांना आला आहे. लगेचच यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा. व्यवस्थित परतून घेतलं. बरं, यामध्ये वरतून मीठ घालण्याची गरज नाही कारण आपण मसाल्यामध्येच मीठ वापरलं आहे. आता हे चांगलं परतवून घेतलं, पण वांगे शिजताना त्यामध्ये शक्यतो गरम पाण्याचाच वापर करावा. यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं. जर तुम्हाला रस्सा जास्त हवा असेल तर पाणी थोडं जास्त घाला. पण 4 व्यक्तींना पुरेल एवढी भाजी तयार होते. त्यामुळे यामध्ये पाणी मी थोडंसं कमीच घातलं आहे. चांगलं मिक्स करायचं. वरतून मीठ घालण्याची गरज नाही. लगेचच कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित शिजली जाते. 2 पेक्षा जास्त शिट्ट्या काढाल तर वांग्याचं भरीत तयार होईल. आता 2 शिट्ट्या काढून झाल्या. कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर बघा मस्त चमचमीत आणि तितकाच घट्टसर असा रस्सासुद्धा तयार झाला. जराही वाटण न करता, जास्तीचा पसारा न घालता मोजक्या मसाल्यांमध्ये तयार होणारी भरली वांगी खायला एकदम चविष्ट लागतात. तासनतास किचनमध्ये उभं राहण्याची सुद्धा गरज नाही. काही मिनिटामध्ये तयार होणारा, डब्यासाठी असो किंवा जेवणासाठी. वांग्याच्या भाजीमध्ये थोडासा गोडा मसाला जरूर घाला आणि मग त्याची चव बघा अप्रतिम लागते. वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पण त्याआधी ही शेवग्याची भाजीसुद्धा ट्राय करा. त्यासाठी मी पाव किलो शेवगा घेतला आहे. त्याची साल काढून तुकडे करून घ्यायचे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये घालायच्या आहे. 5 मिनिटं आपण हे असंच ठेवूया. तोपर्यंत फोडणी तयार करून घेऊ. शेवग्याची भाजीसुद्धा कुकरमध्येच बनवणार आहोत. कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलं. एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतवून घ्यायचा. त्यामध्येच एक टोमॅटोसुद्धा घालून घेतला.
कांदा, टोमॅटो छान असा लालसर होत आहे, तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि अर्धी वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. हे खोबरं मी आधीच तयार करून ठेवते, त्यामुळे आयत्या वेळेस पटकन त्याचा वापर करता येतो. पाणी न घालता हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. आता लगेच तोपर्यंत कांदा आणि टोमॅटोसुद्धा छान असा लालसर झाला आहे. यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या. शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवून घ्यायच्या नाही, लगेचच फोडणीमध्ये घालायच्या आणि 1 मिनिटं चांगल्या परतवून घ्यायच्या आहे. त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि इथे वापरायचा आहे गोडा मसाला. तर इथे मी 1 चमचाच गोडा मसाला घातला. गोडाच मसाला घालावा असं काही नाही. रोजच्या जेवणामध्ये तुम्ही जो कोणता मसाला वापरत असाल, तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता. गोडा मसाला हा कमी तिखट असतो. खडे मसाले जास्त प्रमाणात वापरले जातात आणि त्यामुळेच भाजीची चव अप्रतिम लागते. आता हे चांगलं परतवून घेतलं, की जे वाटण तयार करून घेतलं आहे, ते यामध्ये घालायचं. मसाले चांगले परतवून घ्यायचे म्हणजे त्यातला कच्चेपणा निघून जातो. शेंगा वेगळ्या शिजवून घेतलेल्या नाहीत, त्यामुळे यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घेऊया. बघाल तर मस्त अशा शेंगासुद्धा शिजल्या जातात. खरं तर वेगळ्या अशा शेंगा शिजवून घेण्याची गरजच नाही. यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बरं तुम्हाला या भाजीचा रस्सा किती पातळसर हवा त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घातलं की लगेचच कुकरला झाकण लावायचं. मध्यम आचेवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. शेंगा थोड्याशा जाडसर होत्या म्हणून 2 शिट्ट्या काढल्या. जर पातळ शेंग असेल तर 1 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजली जाते. जास्त शिट्ट्या काढाल तर शेवग्याचं सूप म्हणूनच प्यावं लागेल. 2 शिट्ट्या काढून झाल्या, कुकर थंड झाला आणि बघा मस्त अशी ही चमचमीत आपली शेवग्याची भाजी तयार झाली. कुकरमध्ये भाजी बनवली तर वेळ वाचतो, काम सोपं होतं आणि गॅसची सुद्धा बचत होते. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशा या दोन्हीही भाज्या. शेवग्याची शेंग कुकरमध्ये व्यवस्थित शिजली जाते. आजच्या या दोन्हीही रेसिपीज कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.